तुझ विन रामा मज कंठ वेना, तीर्थासी जाता बहुदुःख वाटे, विषयांतरी राहू निसौख्य वाटे, स्वहित माझे मजला कळेना, तुझ विन रामा मज कंठ वेना. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. भजन करावे रामाचे, सार्थक होईल जन्माचे. भजन करावे रामाचे, सार्थक होईल जन्माचे. आई वडिलांची सेवा करा, तेने देव येईल घरा. आई वडिलांची सेवा करा, त्याने देव येईल घरा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय. बजरंग बली हनुमान की जय. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. बोलो रे बाई सब संतन की जय. आज कथेचा 6वा दिवस आहे आणि आपण कालच्या दिवशी अरण्यकांडामधील अनेक कथेचं चिंतन आपण काल बघितलेलं आहे. त्यामध्ये आपण उमा आणि श्रीराम यांचा जो झालेला संवाद हा आपण ऐकलेला आहे. त्यानंतर श्रीरामाचा सीताशोक, त्यानंतर जटायू आणि रावणाचं युद्ध, अशा प्रकारे अनेक कथाचं आपण काल चिंतन केलेलं आहे. आणि आज आपल्याला प्रारंभ करायचा आहे रामप्रभूचं नामस्मरण करीत पडलेलं आहे. आणि आता रामाचं नामस्मरण करता करता त्याने आपला प्राण कंठामध्ये आणून ठेवलेला आहे. पण प्राण त्याने सोडला नाही का? कारण रामप्रभूला तो निरोप द्यायचा. सीतामातेला रावणाने नेलं म्हणून हा निरोप सांगण्यासाठी तो जटायू पक्षी आपले प्राण कंठामध्ये धरून राम राम असा नामस्मरण त्याचं चालू आहे. श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. उमा गेली महिषापाशी, श्रीराम लक्ष्मण वनवासी, निघाले सीता गवेषणासी, मार्गचिन्हासी पाहताची. अशा प्रकारे उमा म्हणजे पार्वती माता. पार्वती माता रामप्रभूची परीक्षा घेण्यासाठी खाली आले.
परीक्षा घेतली. तिला असं वाटलं मी सीतेचं रूप घेतलं तर राम बोलून जातील आणि मलाच सीता म्हणतील. तिला सीता म्हटले का? नाही म्हटले. जगदंबा माता आहे. तुम्ही कोण आहे? जगदंबा माता आहे. ओळखलं महाराज. कारण ते साधं होतं का? ते परब्रह्म आहे. म्हणून आता उमा आपल्या पतीबरोबर आता शंकर भगवंताबरोबर आपल्या स्वपदी निघून गेलेली आहे. आणि आता इकडे राम लक्ष्मण सीतेच्या शोधामध्ये आता भटकू लागले. आणि वाटेमध्ये जे जे चिन्ह त्यांना सापडले, जे आयुध सापडले, दागिने सापडले, वस्त्र सापडले, त्या वस्त्राच्या शोधामध्ये पुढे 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 आता दक्षिण दिशेकडे निघालेले आहे. मार्गी माग पाहत जात तव राक्षस पदाती अद्भुत देखिले लांब 12 हात चतुरस्त रुंदाळ याची पासी सीतेचे पद कुंकुमांकित पद्मबंध देखो श्रीरामानंद मागी माग शोधू लागला. लक्ष्मणा धाव आता राक्षस घेऊन जातो सीता मार्ग ओळखतू तत्वदा जनी दुच्चित उशील. आणि आता त्याला एक राक्षसाचा मार्ग त्यांना दिसलेला आहे. आणि आता लक्ष्मणाला म्हणलाय रामप्रभू अरे धाव, एक राक्षस आपल्या सीतेला घेऊन चाललेला आहे. मार्गी देखिला जो माग त्याचा दोघी धरून या लाग धावने धावता सवेग जटायू भग्नांग देखिला. त्यांना वाटलं कोणी राक्षसच पडलेला इथं, आपल्या सीतेला त्यांनी घेतलेलं असं वाटलं. पण तो कोण होता? जटायू होता. आणि तो भग्नांग अवस्थेत म्हणजे जखमी अवस्थेत, कारण अंग छन्न विच्छन्न झालेले आहे, रक्तबंबाळ झालेलं आहे. कारण त्या रावणाने पंख काय केले होते? त्याचे छेदून टाकले ते काट. म्हणून रक्तबंबाळ जखमी अवस्थेमध्ये राम 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 करीत तो होता, ते तिथं पडलेला होता. आणि तो आता रामप्रभूला आणि लक्ष्मणाला दिसलेला आहे. जैसा का महापर्वत शेंदुरे नानीला दगदगीत तैसा जटायू भासत रक्ते आरक्त सर्वांगी त्यासी देखोनी श्री रघुनाथ सौमित्रासी स्वये सांगत सीता बक्षिणी पाशिले रक्त दिसे आरक्त राक्षस. यांना काय शंका आली? म्हणे हा राक्षस दिसतो कोणीतरी आणि रक्तबंबाळ दिसला ना, यांना काय केलं? सीताला भक्षण केलं म्हणे. म्हणून हे सगळं रक्त सांडलेलं आहे. माझी बक्षुनिया कांता तू कोण रे वनी असता तुझ्या मी करेन निज घाता होय गर्जता श्रीराम. आणि मग रामप्रभूने त्याला विचारलं कोण आहेस तू? माझी सीता तू भक्षण केली काय? असं म्हणून आता राम त्याच्या समोर आलेले. ऐकोनी श्रीरामाची वाणी जटायू गायवट धरणी काय बोले दिनवचने सावधानी अवधारा. ऐकोनी श्रीरामाचे वचन जटायू म्हणे मी धन्य धन्य करावया माझे दिन उद्धरण स्वयापन श्रीरामाला. आता तो राक्षस होता का? राक्षस नव्हता, तो राम भक्त होता. आणि तो रामप्रभूची वाट बघत होता की रामप्रभू कधी येतील आणि मी कधी त्यांना निरोप सांगू. म्हणून आपले प्राण त्यांनी कंठामध्ये धरून ठेवलेले आहे. आणि मग रामप्रभूला पाहिल्यावर त्या जटायूला आनंद झालेला आहे. श्रीरामाचे आगमन सीता शुद्धर्तन भेजान करावया दिनोद्धरण वनाभिगमन श्रीरामा. श्रीराम जय राम जय जय राम जटायू स्मरे राम माझा चेदावया देवभ्रम अंती श्रीराम पावला. अशा प्रकारे त्या जटायूचं काय चालू होतं? नामस्मरण चालू होतं. मग जटायूचं नामस्मरण केल्यामुळे जटायूला काय झालं? पुढे मोक्ष मिळाला. मग आपल्याला काय मिळणार नाही? म्हणून आपण सुद्धा त्या रामाचं थोडं भजन करा. जय राम श्रीराम जय जय राम 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 जय राम श्रीराम जय जय राम
जय राम श्री राम जय जय राम। प्रभु रामचंद्र भगवान की जय। सीता मज पूज्य गुरु ऐके श्रीराम रघुपती, धनी विचरसी जिचे अर्थी, ते म्या देखिली सीता सती, नेली निश्चिती रावणे। आणि मग जटवनेस रामप्रभूला म्हणतात की हे प्रभू, की मी इथे असताना सीता मातेला त्या रावणाने आपल्या लंकेत घेऊन गेलेला आहे। सीता मज पूज्य गुरु पत्नी, गुरुत्वे प्रेण प्राणा होणी, तुम्ही आश्रमी नव्हता कोणी, नेली चोरुनी रावणे। तुम्ही दोघंही कुठं होता, आश्रमामध्ये नव्हता, आणि तो रावण आला आणि रावणाने तुमची पत्नी घेऊन गेला, चोरून घेऊन गेला। असं कोण सांगतं? जटायू रामप्रभूला सांगतात। तुझ गेलिया मृगा पाठी, लक्ष्मणे सांडिली पर्णकुटी, एवे घेऊनी रावण कपटी, सीता गोरटी नेली त्याने। तुम्ही ज्यावेळेस हरणाच्या मागे गेला होता त्यावेळेस लक्ष्मणानं सुद्धा पर्णकुटी सोडली, तो तुमच्या मागे आला आणि दोघं नव्हते तेव्हा रावणाने काय केलं? तुमच्या सीतेला चोरून घेऊन गेले। सीता बळे हरिली रावणे, तुमचे नवेची धावणे, आक्रंदित नेली तेने, ते म्या देखणे देखिली। जट म्हणतो मी डोळ्यानं पाहिलं की रावणाने तिला काय केलं, ती जात नव्हती, पण त्याने बळजबरी तिला ओढलं, केस धरले आणि तिला बळजबरी घेऊन गेला रावण। मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलं। ऐसे ऐकोनी रघुनाथा, मज मानिसी नपुसकदा, तरी सीते निमित्त लंकानाथा, केले ते ऐका स्वामी। आता तुम्ही म्हणाल मग तू काय करीत होता? तू जर पाहिलं सीतामातेला जर रावण घेऊन जात होता, तू काय नपुसक आहे का? तू काय नपुसक होता? तू काय केलं? मग तेही ऐका देवा, मी काय केलं तेही ऐका। आता जटायू सांगतो मी काय केलं। रावणे हरिता सीतेसी, मी गेलो होतो वन क्रीडेसी, तव सीता क्रंदत आक्रोशी, मी वेगेशी पावलो। ज्यावेळेस रावण त्या अपहरण केलं सीतेमाईचं त्यावेळेस मी वनक्रीडेमध्ये खेळत होतो। वनक्रीडेतून मग मी लगेच वेगाने धावलो। घोर युद्ध केले रणी, पैल पाहे रक्तांकित धरणी, रावण ते म्या जाचुनी, छत्रभंगोनी पाडिले। मी रावणाबरोबर घनघोर युद्ध केलं। बघा, तुम्हाला जर विश्वास नसेल तर त्या भूमीवर रक्त पडलेलं आहे बघा। जे त्यांचे जे का धनुष्यबाण, नखे म्या केले चूर्ण, रथीचे करपिशाच वदन, तेही सप्राम निर्दाळिले। अशा प्रकारे धनुष्यबाण, त्या रावणाचं धनुष्यबाण तोडलं, रथ तोडून टाकला मी, भरपूर प्रयत्न केला, पण काय झालं? माझा पराभव झाला। कसा पराभव झाला? युद्ध झाले कडकडाट, ध्वजभंगीला अति उद्भट, रथ सारथी करून पीठ, शिरीचा मुकुट पाडिला। त्या रथाचा पीठ केला मी। पुन्हा काय केलं अजून? तो जो मुकुट होता, मुकुटसुद्धा काय केला? खाली पाडला रावणाचा। असा जटायू आपला पराक्रम सांगू लागला काय काय केलं। मुखी नकी मुखी नखी पाखी झडपित, रावण केला असता व्यस्त, सीता सोडून सांडून त्वरित, पळे लंका नाता ती धाके। घाबरला म्हणे रावण मला, तो पळू लागला, कारण रथ खाली पाडला, ध्वज पाडला, त्याचं मुकुट पाडला, त्याला परेशान केलं म्हणे। पण त्यानं काय केलं म्हणे? माझ्याशी कपट केलं। आता कपट काय केलं? पक्षी नावरे रणांगणी, रावणा झाली मानहानी, मुख दाव्यता लाजमनी, आला पडतो निरानासी। त्याला वाटलं आपण कुठं पराभव करून कुठं तोंड दाखव तिकडं। मग पुन्हा तो काय आला? पळून गेला होता, पुन्हा आला वापस आणि पुन्हा माझ्याबरोबर काय म्हणू लागला आता ऐका। मज तुझी घालुनी आन, रावण पुसे माझे मरण, असत्य नवदे गेली हा प्राण, तुझी आन नुलंगी। हे देवा, तुमची शपथ घातली म्हणे रावणाने, का रामाची शपथ आहे तुला, तुझं मरण कशामध्ये? आणि असं म्हणल्याबरोबर मला खोटं बोलता नाही आलं। मग माझं मरण मी सांगितलं, रावणाचे निज मरण, म्याही पुसिले आपण,
मिथ्यावादी पापी पूर्ण प्रतारून बोलिला. मग त्याने मला विचारलं तर मी सुद्धा त्याला विचारलं तुझं मरण कशा आहे. मग तो माझ्याशी खोटं बोलला म्हणे. तुझे ने भजने सत्य सात्विकी मृत्यू सांगितला दोही पाकी. रावण सांगे वामांगोष्ट नखी महापातकी अमृतवादी. रावण कसा आहे खोटा बोलला म्हणे माझ्या संग. माझं मरण या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये म्हटला. आणि मी सांगितलं कारण मला खरं बोलावं लागलं. मी सांगितलं माझं मरण माझ्या पंखामध्ये. खग केचराती आवेशी दोघे मिनलो संग्रामासी. लक्ष ठेवून या वर्मासी युद्ध आकाशी निराधरी. पांखी जडपोनी दशानन वामांगोष्टा केले छदन. तेने न मरेची रावण कपटी पूर्ण नृतवादी. मग त्याचं मरण अंगठ्यात सांगितलं होतं. मी लगेच काय केलं मग झडप मारली त्या अंगठ्यावर आणि अंगठाच तोडला. कोणाचा रावणाचा. पण अंगठा तोडला तरी तो मरणा कारण त्याचं मरण त्याच्यात नव्हतंच. तो खोटं बोलला. पण त्यानं काय केलं मग माझं मरण कळल्यावर माझे पंख उपटून टाकले पंख छेदून टाकले. पांखी जडपणे दशानन वामांगोष्टा केले छेदन. ते नमरेचे रावण कपटे पूर्ण नृतवादी. छेदिता वांगणट हातातळी आले पंख. रावणे उपडिले देख परम दुःख मज झाले. मग माझे पंख त्यांना हातात घेतले आणि सगळे तोडून टाकले आणि मला खूप दुःख झालेलं आहे. आणि मग मी काय झालो ते पंख पडल्याबरोबर खाली कोसळलो जमिनीवर आणि आता माझी ही स्थिती झालेली आहे. पण मी आता माझा कंठ प्राणामध्ये आणलेला आहे कारण तुम्हाला हा निरोप सांगायचा होता म्हणून मी माझा प्राण कंठामध्ये आणून ठेवलेला आहे. रामप्रभू ऐसे ऐकुनी जटायू वचन अत्यंत कृपे रघुनंदन. त्यासी देता लिंगन आले रुदन श्रीरामा. रामप्रभूला गैरून आलं. अरे माझ्या सीतेसाठी यानं किती जीव धोक्यात घातला. रावणाबरोबर घनघोर युद्ध केलं पण त्याला अपयश आलं. पण म्हणून रामप्रभूला वाईट वाटलं रडू लागले. जरी हा युद्ध समयिक येता तरी कैसे निरावण सीता नेता. माझा जटायू वाचता ते दुःखिता सौमित्रा. देखोनी जटायूच्या घाता लक्ष्मणासी परमव्यथा. सखा निमाला सर्वत्र दुःख असता विलपत. लक्ष्मणाला सुद्धा वाईट वाटलं. अरे आपला हा सखा भक्त रामप्रभूचा भक्त आणि याला किती त्रास झाला आणि आता हा मरण अवस्थेमध्ये आता काय करावं. श्रीराम पुसे जटायुसी जरी शक्ती असेल बोलावयासी. तरी शुद्धी एवळसी पुसेन तैसी मत सांगे. सीता हरोणी रावण कोणे केले दिशे गमन. कोण त्याचे स्थान भवन हे संपूर्ण मज सांगा. आणि मग त्या जटायूला विचारलं अरे कोणत्या दिशेला गेलं रावण आणि कुठं राहत होतो त्याचं स्थान काय हे सगळी माहिती मला सांग. रावणे नेली सीता गोरटी हे समळ सांगावया गोष्टी. आत्मा म्यादरीला कंठी तुझे चरणदृष्टी देखावया. सीतारणाचे सुख तैसे मज नाही आत्यंतिक. जटायू मरणाचे दुःख परमशोक सौमित्रा. अशा प्रकारे मी आता माझे प्राणकंठामध्ये आणलेले. मग आता रामाला त्या जटायूची दया आली. मग जटायूला काय म्हणतात की जटायू आता काय करतो मी तुला तुझे दोन्ही पंख देतो आणि तुला जिवंत तुला पुन्हा चांगलं करतो. मग आता जटायू काय म्हणतो लक्षात आहे का. तुझे निवारीन दुःख तुझ मी देईन दोन्ही पांख. वाचवीन वर्ष असंख्य मरणो मुक्काऊसी. अरे मी तुझं दुःख निवारण करतो. तुला आता तुझे जखमा बरा करतो. तुला दोन पंख देतो आणि तुला आयुष्य पण देतो. हजारो वर्ष तुझं काय होईल आयुष्य तुला मिळेल. ठीक आहे ना. आम्ही तुम्ही तिघे जण शोधून मारू वैरी रावण. तू युद्धा सहाय्य करी संपूर्ण जनी प्राण सोडीसी. अरे प्राण सोडू नको तू काय कर आता तुला मी आयुष्य देतो. तू आम्ही दोघं आपण रावणाचा शोध करू त्याच्याशी युद्ध करू आणि आपल्या सीतेला घेऊन येऊ. ऐकोनी श्रीरामाचे वचन जटायू झाला हास्यवदन. वाचविसी हे नवल कोण तू स्रष्टा संपूर्ण सृष्टीचा. आणि मग रामप्रभू असे म्हणल्याबरोबर जटायूला हसू आलं बरं का. जटायू म्हणले तुम्हाला काय शक्य नाही देवा
कारण करीन ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी, आहे का नाही. म्हणून देवा तू काय करू शकणार नाही, आहे का नाही. तुझी या संकल्प सत्ते आत, जगा उत्पत्ती स्थिती अंत, ब्रह्म विष्णू शिव आज्ञावंदित, ऐसा तू समर्थ श्रीरामा. तू या ब्रह्मांडाचा नायक आहे, तुझी सत्ता सगळीकडे, आहे का नाही. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. असा असणारा तो कोण आहे, आपला सर्वांचा मालक आहे. तुझ मारिता रावण, निमेषार्थ न लगे जाण, तेथे मशक मी साह्य कोण, अविज्ञापनावधारी. त्या रावणाला मारायचं तर रावण तुमच्या समोर कसा आहे, मच्छर आहे म्हणे, तुम्हाला मच्छरासारखं आहे. आणि तिथं तो माझी काय मदत लागणार तुम्हाला. देवा तुम्ही समर्थ आहे. ऐके श्रीरामा सावधान, आताच्या ऐसे मज मरण, पुढे सर्वतान लाभे जाण, ही लक्षणावधारी. देवा आता मला मरण पाहिजे. कारण काय, त्या जटायूला आपल्या मांडीवर घेतलं होतं कोणा, रामाना. बघा, कारण भक्ताला काय करतात, देव आपल्या हृदयामध्ये मांडीवर घेतात. आणि जटायू म्हणतो देवा मला आता मरण पाहिजे, कारण पुढे असं मरण येईल सांगता येत नाही, आहे का नाही. कारण तुमच्या मांडीवर मरण येणं म्हणजे माझं काहीतरी भाग्य आहे. म्हणून देवा मला आता आयुष्य नको, मला जगायचं नाही, तुमच्या मांडीवर मला सुखानं मारायचं. वाचे श्रीराम नाम स्मरण, दृष्टी श्रीराम दर्शन, हृदय रामाचे ध्यान, ऐशे मरण मग कैसे. वाचन मी राम राम म्हणणार, आणि दृष्टीला म्हणजे समोर तुम्ही रामप्रभू माझ्या दृष्टीच पडणार, आणि हृदय रामाचे ध्यान. मग अजून काय पाहिजे, यापेक्षा वेगळं कोणतं मरण पाहिजे, आहे का नाही. तुका म्हणे एक मरणची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. मागे कीर्ती उरली पाहिजे, असं मरण आलं पाहिजे की मागे आपली कीर्ती राहिली पाहिजे. काही या चारी मुक्ती देसी भक्ता, ते तू पूर्ण ब्रह्म भेटले असता. देह लोभता मज असता, देह लोभता मज नाही, माझ्या पूर्वभाग्याच्या कोटी, तेने श्रीराम परब्रह्म देखिला दृष्टी. माझा देह लोभ निपटी, कृपा दृष्टी मज पाहे. माझं कैक जन्माचं पुण्य असेल म्हणून साक्षात तुमचं मला मरते वेळेस दर्शन झालं, आहे का नाही. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून आपण सुद्धा शेवटच्या स्थितीमध्ये फक्त बाकी काही केलं नाही पाहिजे. काय म्हटलं पाहिजे, राम राम म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुमच्या आवडीचं जे देव आहे शंकर शंकर म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, काही म्हणा, पण देवाचंच ध्यान करा, बाकीचं काही नको. नाही तर मग ते आपलं दबडं कुठं लपून ठेवलं, किंवा नाही तर एखादी आपली पंतू आला नाही, याच्यात जीव त्याच्यात जीव अडकला रे अडकला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेचे अंगी झाले हरिरूप. म्हणून ह्या वासना कधी आपली राहिली पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणून मरताना फक्त एकच करायचं, त्या रामाचं नाम घ्यायचं. अशा प्रकारे म्हणून धरिले दोन्ही चरण, माझे निवारी जन्म मरण. ऐकोनी जटायूंचे वचन, श्री रघुनंदन तुष्टला. आणि मग अशा प्रकारे त्या जटायूने रामप्रभूचे चरण धरलेले आहे आणि प्रार्थना केली, देवा मला बाकी काही नको, फक्त माझा आता जन्म मरण याचं निवारण कर. लक्ष्मण सीतार्थी वेचिला प्राण, त्या श्रीराम संतोषण, गती संपूर्ण सोय देत. माझ्या सीतेसाठी यानं काय केला, प्राण दिला. म्हणून त्या जटायूला आता जटायूचा उद्धार, त्याला चांगली गती देऊ लागले. कोणती गती दिली मग, या अवघी या गतीवरती उत्तम स्थिती, परात परम गती, ममाज्ञा शक्ती जाय वेगी. परम गती दिली म्हणजे वर एकदा गेलं का पुन्हा खाली यायचं नाही. का पुनरपी जन्म पुनरपी मरणम या चक्रामध्ये आपण पडलेलो आहे का नाही. 84 लक्ष योनीमध्ये आपण फिरत आहे. कधी मुंगळा होतो, कधी कुत्रा होतो, कधी गाढव होतो. हे 84 लक्ष योनीमधून आपण फिरत जातो बरं का. पण हा मनुष्याचा देव आपल्याला कधी भेटतो,
ज्यावेळेस आपलं पाप आणि पुण्य समान झालं त्यावेळेस आपल्याला नरदेह लाभतो. मग हा सुंदर असा नरदेह दिलेला आहे, तर त्या नरदेहाचा काही फायदा करून घेतला पाहिजे की नाही. आता मला सांगा, इथं म्हशी येत्या का कथा ऐकायला, कुत्रे येत्या का? कारण त्यांना ते ज्ञान नाही आहे. फक्त हे ज्ञान कोणाला आहे? मनुष्याला. भगवंताने फक्त मनुष्याला हे ज्ञान दिलं आहे. म्हणून हा जो देह दिलेला आहे आपल्याला, फक्त जेवण्यासाठी नाही किंवा भटकण्यासाठी नाही, तर देवे दिला देह भजना गोमटा, तो ह्या झाला फाटा बाधिकेचा. सुंदर असा देह दिलेला आहे भगवंताने, नरदेह दिलेला आहे. पण त्याचा आपण काय केला? कचरा केला सगळा. कसा? त्याच्यात नको ते भरलं, नको ते खाल्लं, नको ते पिल्लं, कचरा केला सगळा, कचरा. या आहे का नाही? तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. भगवंत तुमच्या चित्तामध्ये येईल, पण तुमचं चित्त अगोदर कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. तुमच्यामध्ये कोणताही दोष नको. कारण आपल्या सगळ्यामध्ये दोष आहे बरं का. माहिती नाही आपल्याला, कळत नाही आपल्याला. मग कोणते दोष आहे आपल्यामध्ये? आपल्या सगळ्या चित्तामध्ये 3 दोष आहे बरं का. पहिला दोष आहे मल, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा आहे आवरण. लक्ष देऊन ऐका, फार महत्त्वाचं आहे. आता कथा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, रामकथा सगळ्याला माहिती आहे. पण चित्त शुद्ध करण्यासाठी काय आवश्यक आहे? नंबर 1, हे 6 विकार, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, हे विकार काढून टाकायचे. नंबर 1. त्यानंतर हे जे 3 दोष सांगितले मी, मल विक्षेप आणि आवरण, हे सुद्धा काढून टाकायचे. मग का हो महाराज, हे 3 दोष काढायचे, तर कशाने दोष जातील? आहे ना, त्याला उपाय आहे ना. मग काय काय उपाय आहे? मग पहिला दोष सांगितला मी, मल दोष. मल दोष हा निष्काम कर्म केल्याने मल दोष जातो. मग तुम्ही काय करा? आयुष्यभर निष्काम कर्म करा. कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्म करा. आणि जे जे कर्म केलं ते भगवंताला अर्पण करा. याला म्हणतात निष्काम कर्म. मग निष्काम कर्म केल्याने मल हा दोष जातो. आता दुसरा सांगितला विक्षेप. विक्षेप म्हणजे काय? काही लोक भ्रमिष्ट अवस्थेत असतात. काही म्हणतात देव आहे का नाही, काही म्हणतात देव कशाचा देव आला, काही नास्तिक आहे, काही आस्तिक आहे बरं का. आणि काहीची अशी परिस्थिती आहे, प्रपंचामध्ये गुंग झाले. ते आपल्या आपण म्हटलं ना, का हो तुम्ही काही भजनाला येत नाही, कीर्तनाला येत नाही, वारीला येत नाही. मग ते आपल्याला प्रश्न करतात, महाराज तुम्हाला काय आहे बरं का, मी भक्ती करू का पोट भरू? आम्हाला प्रश्न करतात ते, भक्ती करू का पोट भरू? तिकडे कधी आलो तर पोट कसं का भरल माझं? अरे बाबा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मी नाही सांगितलं की तुमचं सगळं कर्म सोडा, धंदा सोडा, आणलं की हिमालयात रामकृष्ण हरी म्हणत बसा. तसं नाही आहे. असोणी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माऊलीनं हरिपाठात लिहून ठेवलं की तुम्ही कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आता मला एक सांगा, तुम्ही स्वयंपाक करता, मग स्वयंपाक करता करता तुम्ही हाताने करता का तोंडाने करता? हाताने. झालं ना, तोंड रिकाम आहे ना. पण तोंड काय करतं? त्या फलनीचं काय झालं, ते अमुकीचं काय झालं, टमकीचं काय झालं, आणि त्यांना काय होणार आहे? आणि शेवटी जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याशी, सगळं त्याचं किस पाडायचा आणि शेवटी काय म्हणायचं, चला आपल्याला काय करायचं त्याच्याशी. बघा, ही रीत आहे बरं का. म्हणून हे सोडून दिलं पाहिजे. मग तुम्ही आता इथून पुढे आता जेवढ्या स्त्रिया आहे ना, त्यांनी एक लक्षात ठेवा, माझा एक सल्ला घेऊन जा. स्वयंपाक करायला लागल्या का तुम्ही काय म्हणायचं? हरिपाठ म्हणायचा, नाही तर गवळणी म्हणायच्या, नाही तर भजनं म्हणायची, तुम्हाला जे आवडन ते. पण देवाचे बरं का, ते दुसरे कोणते नका म्हणून आहे ना. गाथ्यातलं म्हणा, संतानं जे वाङ्मय लिहिलं ते म्हणा, पण देवाचंच म्हणा बरं का. लक्ष देऊन ऐका. त्यांना काय परिणाम होईल ते बी सांगतो. तुम्ही जे केलेलं जेवण आहे ते जेवण राहणार नाही, त्याचं रूपांतर प्रसादामध्ये होईल. आणि तो प्रसाद घरचे तुमचे जे खातील त्यांची वृत्ती सात्विक बनेल. लक्ष देऊन ऐका बरं का, हे फार महत्त्वाचं आहे. कारण स्वयंपाक करता करता ज्यांना काहीतरी भजन म्हणलं, आता आमचा जसं लग्न झालं आमचं नित्य परिपाठ आहे, तिकडे डबा चालू आणि इकडे आमचा हरिपाठ चालू, किंवा पोथी काही का होत नाही, ज्ञानेश्वरी वाचन, अमुक वाचन, पण तिकडं हरिपाठ चालूच राहतो. म्हणजे केव्हा असं आहे, नित्य नेमाना असं आहे. ही आमची धर्मपत्नी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जसं लग्न झालं तेव्हापासून नेम आहे आमचा.
हां मुलं शाळेचे डबा करायचे, मी इकडं म्हणलं का तिकडे हरिपाठ म्हणायचे. म्हणजे तो प्रसाद तो काय होतो, जेवण राहत नाही, प्रसादामध्ये रूपांतर होतं. आणि मुलांची वृत्ती साधू, आमची मुलं सगळे एकादशी करतात, माळी घातल्या सगळ्यांनी बघा. कारण हे कशाचे परिणाम आहे, संस्कार. आपण म्हणतो मुलं बिघडले, हो आमचे मुलं बिघडले. तुम्ही त्यांच्याकडे कधी पाहिलं का? त्यांना सांगितलं का हरिपाठ काय म्हणतात, पसायदान म्हणजे काय, माऊली म्हणजे काय? ते मोबाईल खेळतात, मस्त इकडे तिकडे हिंडतात, तुम्ही हिंडू देतात. अहो मुलं चिखलाचे गोळे, त्यांना संस्कार करणं हे आपलं काम आहे. अहो तुमचं शिक्षण कमी शिकवा थोडं, पण संस्कार जादा करा. मुलं कसे पाहिजे, शिकल्यापेक्षा संस्कारी जास्त पाहिजे. आणि आपले भारतीय खरं म्हणजे आपली पद्धती खूप एवढी संस्कार, आपली खरं भारतीय संस्कृती सगळ्यात महान आहे बरं का. भारतीय संस्कृती सगळ्यात महान आहे. आपल्या भारतामधले एक महात्मे विवेकानंद म्हणून, लक्ष देऊन ऐका, विवेकानंद ज्यावेळेस त्यांना हिंदू प्रतिनिधी म्हणून अमेरिकेमध्ये पाठवण्यात आलं, 1983 साली शिकागोला परिषद होती आणि आपले विवेकानंद तिथे गेले भारतीय हिंदू प्रतिनिधी म्हणून. लक्ष देऊन ऐका, ज्यावेळेस ते आपले गीता घेऊन गेले, काय नेलं त्यांनी, गीता नेली. गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी बरं का. आता काल वाकळे महाराजांना सुंदर असं ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगितलं, गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा बरं का. मग ती गीता ज्यावेळेस विवेकानंदांना तिथं नेली, आता गीता किती ग्रंथ आहे, छोटा आहे आपलं डायरीसारखा, गीताचे श्लोक लहान आहे एकदम. मग ते त्या लोकांनी काय केलं, गीता सगळ्याच्या खाली ठेवली, खाली, आणि वर त्यांचे ग्रंथ ठेवले. आता ते काय म्हणायला लागले तिथले जे पंडित वगैरे बाकीचे, ते म्हणे तुमची गीता खूपच लहान आहे आणि सगळ्याच्या खाली आहे म्हणे. पण विवेकानंद मात्र त्यांनी उत्तर दिलं त्यांना, असं आहे का, लक्ष देऊ नका, इकडे लक्ष द्या बघ बाकी. आणि विवेकानंदानं त्यांना उत्तर दिलं, म्हणे आमची गीता जरी लहान असली, पण मी जर गीता काढली तर तुमचे ग्रंथ सगळे कोलमडून पडतील. याला म्हणतं उत्तर. काय म्हटले, आमची गीता काय पाया आहे आणि ती जर मी काढायचा प्रयत्न केला तर तुमचे ग्रंथ सगळे कोलमडून खाली पडतील. आलं का नाही. दुसऱ्या दिवशी त्या लोकांना आयडिया केली, ते म्हणजे आता यांची गीता आपण मध्यभागी ठेवू बरं का. आता काय म्हणते विवेकानंद ऐकू. आणि मग मध्यभागी ठेवली. दुसऱ्या दिवशी म्हणले बघा तुमची मध्ये म्हणे, आता काय बोलाल, ते म्हणे आता सगळ्या ग्रंथाचा गाभा म्हणजे आमची गीता आहे. काय म्हटले, सगळ्या ग्रंथाचा गाभा म्हणजे आमची गीता आहे. बघा दिलं का नाही उत्तर. शेवटी त्यांनी तिसऱ्या दिवशी सगळ्यात वर ठेवली. आता वर ठेवल्यावर आता काय म्हणतात विवेकानंद ऐकायला लागले, म्हणे आता काय म्हणायचं, आमची गीता सगळ्याचा मुकुट आहे. वर आहे ना, सगळा मुकुट आहे म्हटले. बघा म्हणजे असं उत्तर दिलं त्यांनी. शेवटी गीतेला किती मान दिला. आणि पोशाख बदलला नाही, सूट पॅन्ट घातलं नाही विवेकानंदाने, तर जो आपला पोशाख आहे भारतीय पोशाख, फेटा, नेहरू शर्ट, धोती, ह्या वेशामध्ये तिथं गेले. आणि गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांना फक्त 5च मिनटं दिले, बाकीच्यांनी खूप केले, अर्धा तास, कोणी कशात सांगितलं कोणी, पण यांना फक्त 5 मिनटं दिले बोलायला मुद्दाम. आणि 5 मिनटामध्ये त्यांनी सुरुवात केली, बंधू आणि भगिनींनो असं म्हणल्याबरोबर तिथं टाळ्याचा कडकडाट झाला. म्हणजे हा शब्द काही साधा आहे का. ते म्हणायचे लेडीज अँड जेंटलमन, ते इंग्रज लोक आहे ना, पण यांनी काय म्हणलं, माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो. असं म्हणल्याबरोबर तिथं टाळ्याचा कडकडाट, 2 मिनटं टाळ्या वाजल्या. तुम्ही सुद्धा वाजा, वा वा त्या. म्हणून ही संस्कृती काय म्हणतात त्याला, भारतीय संस्कृती ही जगामध्ये प्रसिद्ध आहे आपली. मग त्या विवेकानंदाला पाहून आता तिथं लक्ष द्या, एक महिला, सुंदर अशी महिला, म्हणजे कुमारी एकदम मुलगी समजा, ती मुलगी समोर आली आणि विवेकानंदावर एवढी तिचं रूप बघून एवढी भाळली ती. मग विवेकानंदाला काय म्हणते ती, तुम्ही मला खूप आवडलात म्हटले. काय म्हटले, आता इंग्रजीत बोलली बरं का, आता इंग्रजी सांगितलं तुम्हाला कळणार नाही बरं का. म्हणे तुम्ही मला फार आवडलात, माझ्याशी लग्न करता का. आता विवेकानंदला वाटलं ही बाया फॉरेन बाया, हिला का इकडं फॉरेनर कमी पडले का आणि माझ्यावर भाळले. मग त्या विवेकानंद विचारलं तिला, का गं बाई तू माझ्याशी लग्न करण्याचं कारण सांग म्हणे. तुमच्याशी जर मी लग्न केलं, जसे तुम्ही आहात तसा आपल्याला मुलगा होईल म्हणे. आणि तसा मुलगा व्हाव अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जसे आहात, कारण व्यक्तिमत्व खूप छान होतं, उंच पुरे, सुंदर असं रूप,
विवेकानंदाचं होतं. मग तसा मुलगा व्हाव म्हणून माझी इच्छा आहे, म्हणून मी तुमच्याशी लग्न करते. हा विवेकानंद म्हणतात आता आलं डोक्यात बरं का, त्याच्यासाठी करायचं का. पण का गं बाई, आता आपलं समजा लग्न झालं, पण मुलगा होईल कशावरून, मुलगा आपल्याला होईनच कशावरून. मग एक काम कर ना, मलाच तुझा मुलगा मान ना. काय म्हटले, मलाच तुझा मुलगा मान. बघा या शब्दाचा परिणाम त्या मुलीवर झाला. तिनं पाय धरले आणि शेवटपर्यंत लग्न केलं नाही तिनं. ती भारतात आली आणि त्यांची शिष्या म्हणून शेवटपर्यंत जगली. बघा याला म्हणतात आपले भारतीय जी संस्कृती, याला म्हणतात भारतीय संस्कृती सगळ्यात महान आहे. म्हणून आपल्या मुलांना शिकवताना हे शिक्षण थोडं कमी शिकवा, पण संस्कार त्याला जादा शिकवा. कारण मुलं संस्कारी पाहिजे आजकाल. आता मुलं गेले शाळेमध्ये, आता ते शाळेत जात्या का कुणीकडे हिंडत्या का मोबाईल पाहत फिरत्या का कोण्या मैत्रिणीबरोबर फिरत्या, काय करत्या तुम्हाला माहिती का. मग तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा, लक्ष ठेवलं पाहिजे. हा खरंच जातो का, हा चांगल्याच्या संगतीत आहे का, हा अभ्यास करतो का, शिक्षणाला विचारचं, हा याचं कसं काय प्रगती कशी आहे, हे सगळं केलं पाहिजे, करायची गरज आहे. कारण आजकाल मुलं फार बिघडलेली. नवीन पिढी कोणाला विचारित नाही, कोणाला रिस्पेक्ट देत नाही, काही करीत नाही. फक्त त्यांच्या मोबाईलमध्ये गुंगाई व्यसनाधीन झालेले मुलं बरेच. चला अशा प्रकारे आता हे रामायणातलं नाही बरं का, ते रामायणातलं आहे, हे प्रबोधन म्हणून सांगितलं मी. आणि त्याची गरज आहे आजकाल, काळाची ही गरज. मी कीर्तनातून सुद्धा 15 मिनटं ह्या विषयावर बोलतो, कारण संस्कार हे होणं गरजेचं आहे बरं का. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि अशा प्रकारे आता त्या जटायूला श्रीरामप्रभूने मोक्ष प्राप्त करून दिला. आणि आता जा म्हटले, आता निवांत वैकुंठामध्ये आराम करा. आणि आता जाताना पण एक सूचना सांगितली. काय सांगितली, श्रीरामे जटायू पुनीत वैकुंठा धाडी श्री रघुनाथ, अगाध कथा वैकुंठात होईल ख्यात तीही लोकी, तुझ भेटेल माझा पिता, माझी पुसेल वनवार्ता, तरी रावणे हरुणी केली सीता, हे सर्वथा नको सांगू. त्याला सूचना दिली, आता तू वैकुंठात चालला, वैकुंठात माझे पिता म्हणजे दशरथ राजा भेटल तुला, आहे का नाही. आणि दशरथ राजा भेटल्यावर विचारील माझ्या मुलाची वनवासात काय चालू आहे, कशी वार्ता आहे विचारील, पण तू बाकी काही सांगू नको. सीतेला पळून नेलं हे तर सांगूच नको, आहे का नाही. श्रीरामे उद्धरिले जटायुसी, परमाल्हाद दशरथासी, परिसीता हरविली वनवासी, ऐकता त्यासी अति दुःख, जन्मोनिया सूर्यवंशी, सीता हरविली वनवासी, लाज लाविली सूर्यवंशासी, अति आवेशी क्षोभेल. त्या दशरथ राजाला वाईट वाटल, कारण ते सूर्यवंशी याच्यामधला राजा, सूर्यवंशातला, आणि त्यांचा पराभव कधीच झाला नव्हता. सूर्यवंशामध्ये जे राजे होते त्यांचा कधी पराभव झाला नव्हता. बोलू नका कोणी, बोलू नका. वाटेल मग वधावया लंकानाथ, येईल येथे येईल दशरथ, एवढा होईल अनर्थ, सीता हरणार्थ नको सांगू. अरे बाबा माझ्या वडिलाला दम पटणार नाही, ते वैकुंठातून खाली येतील, रावणाबरोबर युद्ध करतील म्हणे, पण त्यांना सीता हरवली ही बातमी सांगू नको. मग तव जटायू म्हणे श्री रघुनाथा, भली सांगितली व्यवस्था, एरवी मी सांगतो दशरथा, या गुह्यार्थी न कळवणी. बरं झालं देवा तुम्ही सांगून ठेवलं, नाही तुम्ही सहज बोललो असतो की असं असं झालं, रामाची सीता त्या रावणाने नेली असं सांगितलं असतं म्हणे. एवढे चरित्रकथन कैसे निपितयास होईल ज्ञान, तरी मागून येऊन रावण सोमखे आपण सांगेल. तर हे कधी सांगल म्हणे, ज्यावेळेस रावण मरल ना त्यावेळेस गेल्यावर दशरथाला सांगा म्हणे, म्हणजे तोपर्यंत काही माहीत नाही म्हणा. ज्याचे मी करीन उद्धरण, तोची येऊनी आपण, सांगेल सीतेचे हरण, कुळ निर्दळन प्रसंगे, सुपुत्र बंधू प्रधान, ससैन्यसी दशानन, रामे वदिला विंदुमान, सीता हरण करिताची, ऐशी कथाची वार्ता, सुखोईल दशरथा, आनंद पुरोजा समजता, माझ्या पुरुषार्था देखोणी, श्रीराम ज्ञान विज्ञान पण घन, ब्रह्मलिखित तुझे वचन, जटायुगालुनी लोटांगण, केले गमन वैकुंठा. अशा प्रकारे रामप्रभूला नमस्कार केलेला आहे. आणि जटायूचा आता
उद्धार झाला आणि जटायू वैकुंठामध्ये आता निघून गेलेला आहे. श्रीराम स्वये ब्रह्मपूर्ण जटायू भक्त संपूर्ण करोनी पितर सनातन जटायू सुख संपन्न पै केला एका जनार्दना शरण झाले जटायू धरण पुढे निर्दाळा बया रावण रघुनंदन चालिला. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अरण्यकांडे काकार टिकायां जटायुधरम नाम विशंत उद्याय गौडः प्रभु रामचंद्र भगवान की जय. युधरण श्रीराम आणि लक्ष्मण करावया सीता गवेषण वनोपणव शोधिते वन शोधिता लक्ष्मण तव देखता होय अपशगुण तेने वैकंपायमान सांगता होय श्रीरामा. आणि मग अशा प्रकारे आता जटायूचा उद्धार केल्यानंतर रामप्रभू आणि लक्ष्मण पुढे सीतेचा शोध करीत करीत पुढे पुढे आता दक्षिण दिशेला निघालेले आहे. बाहुस्मृती दुःखायमान अशुबलवती लोचन तरी श्रीरामा होई सावधान अति विघ्न दिसता हे. सौम्य तेजस्वी महावीर परणारी सहोदर सत्यवादी अतिविचित्र नित्य एकाग्र श्रीराम भजनी सव्य जाती पैसाच कुशब्दी बोलती वायस दिदा एकोंदले आकाश दिशे त्रास पशुपक्षा असे देखून या चिन्ह दोघे झाले सावधान पुढे करावया गमन तव दुर्धर विघ्न ओढवले. आणि आता दोघे बरेच आता पुढे चालले आणि पुढे गेल्यानंतर त्यांना अचानक एक विघ्न आलेले. आता काय विघ्न आलं? श्रीराम लक्ष्मणा सन्मुख वनी झाली महाहाक तेने दुमदुमले तिन्ही लोक वनी वनोक गजबजले श्वापदे आक्रोशे आरडते दीर्घ दीर्घ स्वर गर्जते एक मूर्छागत पडती वृक्ष उन्वळणे समोळे ऐसे देखोनी दोघे जण धनुष्य सज्जोनिया बाण वनीचे निर्दाळवाया विघ्न सावधान चालिले. आणि अचानक तिकडं काय झाला एकदम आवाज झालेला आहे आणि आवाज झाल्याबरोबर सगळे श्वापद जे होते ओढू लागले. सिंहाचे डरकळे येऊ लागली वाघाची सगळे आणि काही मूर्छा येऊन पडू लागले काही झाडं उन्मळून खाली पडू लागले. शुद्ध करावे दंडकारण्य हे माझी प्रतिज्ञा पूर्ण तरी आधी निरसोनी येथीचे विघ्न मग गमन पुढे करू. कारण आता भगवंताचं काय होतं हे दंडकारण्य काय करायचं शुद्ध शुद्ध म्हणजे इथले जे राक्षस आहे त्यांचा नायनाट करून शुद्ध करायचे. ऐसे बोलणे श्री रघुनाथ विघ्न निरसावया चालिला तेथ तव राक्षसात अद्भुत त्या वनात देखिला. आणि आता पुढे निघाल्यानंतर रघुनाथ राम प्रभू आता पुढे एक विघ्न आलेलं आहे. त्यांना एक समोर भला मोठा अति अद्भुत असणारा राक्षस समोर दिसलेला आहे. संकट सकंट मस्तकी नाही शिर आकाश प्राय दीर्घ शरीर उदरो उदरे मुक्रोर दाडा त्युग्र कराळ दगदगीत नोधी नयन अतिक्रोधी निमग्न आणि तळवटी भग्न चरण बसले स्थान सोडिना. तो राक्षस कसा होता? पाय नव्हते त्याला दोन्ही पाय नव्हते पण अधिकृत डोळ्यातून सगळ्या ज्वाळा निघू लागल्या असा क्रोधी एकदम असा तो राक्षस तिथे बसलेला होता. अति सलंब दोन्ही हात एक एक बाहू योजनात हात दश दिशा भोवत कवळूनी खात पशु पक्षी त्याचे हात काही कोस लांब हात होते आणि तो हातानं काय करायचा असे पक्षी धराचा आणि खायचा प्राणी धराचा आणि खायचा असं तो एकदम उन्मत्त असा राक्षस होता. पक्षी उडता योजनात धरोनी खाली मुखात पशुवनांतरी चरत कवळूनी समस्त मुखी गाली गाव गावून चाहत अखंड गगनात भोत प्राणी त्या ते न देखत धरोनी मुखात सोय गाली. मारावया राम लक्ष्मण रावणे दाडिले 8 जण ते राक्षस महाबळी दारुण दोघासी धरून मारावया. ते रावणानं पाठवले ते 8 वीर तर त्या राक्षसांना काय केले ते 8 धरले आणि ते खाऊन टाकले. कबंदे धरुणी 8 जण स्वेच्छा केले त्यांचे भक्षण मग पुढे धरावया राम लक्ष्मण लक्ष लावून राहिला असे. ते 8 खाल्ले त्यांना राक्षसाचं काय नाव होतं कबंद राक्षस होतं आणि त्या कबंद राक्षसाने 8 वीराला खाऊन टाकलं. आता राम लक्ष्मण खाण्यासाठी पुढे आता सरस त्या दोघा ते लक्ष्मणी कबंदे दोन्ही बाहू पसरोणी दोही हात धरले दोन्ही आवरोनी निजबळे. आणि त्याने आपले हात त्या राम लक्ष्मणाकडे केलेले आणि हातामध्ये दोघाला
गच्च असं धरून पकडून ठेवलं. त्यांचे करावया भक्षण कबंद ओढी रघुनंदन लक्ष्मण तव श्रीराम ओढेना अनुप्रमाण देखोनी आपण साशंक. आता तो ओढाचा प्रयत्न करू लागला तोंडात घालण्यासाठी, पण राम हलणार आहे का त्याच्याकडून? राम काही हलना काय? मग त्याला शंका आली, काय भानगडी, कारण मी आतापर्यंत जेवढे जीव खाल्ले घ्यायचून दाराचून खायचं, पण हे जरा वेगळेच दिसतंय म्हणे. मज कबंदाची निशक्ती आता दोन्ही माणसे न ओढवती तरी यांचे ठाई दुर्धर शक्ती यांची कुळवृत्ती पुसोपा. अरे हे कोणीतरी वेगळे दिसते बरं का, हे कोणत्या दुसऱ्या कुळातले दिसते. आता यांचं कुळ विचारून नाही, तुम्ही कोण आहे, तुम्ही कोणाचे पै कोण आणि येथे अवया काय कारण. या ठाया जे आले ती आण मुख्य भक्षण ते माझे. इथं जे जे आले ते मी काय करतो, भक्षण खाऊन टाकतो. म्हणून तुम्ही कोण आहे, इथं का आले, असं चौकशी त्या कबंद राक्षसाने राम लक्ष्मणाला करतात. तव रामासी म्हणे लक्ष्मण राक्षसे लाविले दृढबंधन बळे सुटका नव्हे जाण काय आपण करावे. राम म्हणे लागल्या दृढबंधन तरी आपण सोडवावे आपण तुझ्याची जो करी आसान हीन दिन तो न पुसक. कबंद म्हणे जरी तू ना सांगता वृत्तांत तरी मी तुमचा करीन घात मग असून या श्री रघुनाथ निज वृत्तांत सांगत. आता बघा त्या राक्षसच म्हणू लागले यांना, तुम्ही कोण आहे, कुठले सांगा, तुमचा परिचय करून द्या. मग आता रामप्रभू आपला परिचय करून देतात. अरे मी दशरथी रघुनंदन रावणे केले सीताहरण तिचे करावया गवेषण दोघे जण इथे आलो. आणि मग आपली ओळख करून दिली, मी दशरथ पुत्र श्रीराम आहे, रघुनंदन आहे आणि हा लक्ष्मण आहे आणि माझी सीता रावणाने नेली म्हणून तिच्या शोधासाठी आम्ही आता इथून पुढे चाललेलो आहे. तव दीर्घबाहू निमग्न वदन विकराळ रूपी कैसा कोण मार्ग रोधावया काय कारण निज लक्षण मज सांगे. हेची माझे निजव्रत तू म्हणशील बक्षावे म्या येथ बाहुबळे आकर्षित दोघे मुखात घालावया. तव लक्ष्मण म्हणे रघुनाथा हा तो पेटला निज घाता तरी यासे वधावे शीघ्रता विलंब आता करू नये. आता हा जास्त हे झाला म्हणे, काय उतावीळ झाला आपल्याला खाण्यासाठी, काय करा आता याची सोय पाहावं लागन. मग श्रीराम सांगे आपण यासी तव नाहीत चरण बाहुबळ्या सबळ पूर्ण त्या आपण छेदाव्या. आता याला पाय नाही म्हटले, याला काय बाहू म्हणजे ह्या बाहूमध्ये जास्त बळ आहे, तर याचे काय करू आपण आधी बाहू छटून टाकू म्हणजे हात छटून टाकू. आम्हा दोघा ते धरून येथे याचे याने गोविले हात तरी याच्या भुजा छेदून येत सावचित्त निज खरगे. खर्ग काढून सावचित्त श्रीरामे छेदिला दक्षिण हस्त आणि लक्ष्मणे त्याची क्षणात वाम हस्त छेदिला. बघा मग रामप्रभूने बाण काढला आणि त्याचा उजवा हात छेदून टाकला, उजवा बाहू छेदून टाकला. लक्ष्मणाने बाण काढला आणि त्याचा डावा हात छेदून टाकला, तोडून टाकला. भुजा छेदिल्या महाथोर तव वाती रुधिराचे पुर राक्षसाती अक्रंदे थोर तेने चराचर दुमिले. गाये रक्षास कंपायमान तुम्ही दोघे काय राम लक्ष्मण केले माझ्या भुजांचे छेदन आणि काशी जाण न तुटती. तुमचा घाव लागता देख दुःख नासुनी वाटे सुख श्रीराम समुद्र तुम्ही आवश्यक अलोलिक निज शक्ती. बघा तो म्हणतो मला त्रास नाही झाला, तुम्ही माझे हात तोडले ना मला सुख झालं. बघा आता सुख होईल का, अंगातून जर रक्त चाललं जखम झाली सुख होईल, पण त्याला सुख झालं, त्याला कारण आहे. काय कारण आहे ऐका. ऐसे ऐकोनी राक्षस वचन सौमित्र सांगे आपण आम्ही दोघे श्रीराम लक्ष्मण सीता गवेषण करू आलो. तू कोण येथे वनवासी शिरचेरवणे कबंदेसी येथे रावायसी काय कारण कोथळ प्रचंड चरणे विण येथे कैसे आगमन आणि उदरी दिसे क्रूर वदन दीर्घ दिशन विकराळ. आणि मग रामप्रभू आणि लक्ष्मण त्याला विचारतात, अरे बाबा आम्ही सांगितले परिचय, आता तुझा परिचय सांग, तू कोण आहेस, इथं का आलास, तुझे पाय का नाही, काय कारण आहे, ही सगळी तुझं चरित्र आम्हाला सांग.
ऐकोनी लक्ष्मणाचे वचन राक्षस स्वय संतोषुण मग आपुले पूर्वविधान स्वय सावधान सांगत कश्यपाची प्रिय पत्नी दिती आदिती आणि दनी जे का रूपे श्री समानी ते माझी जननी श्रीरामा. बघा सांगितलं त्यांना माझी आई कोण आहे, दनी. कश्यप ऋषीची पत्नी कोण, दनी. कारण त्याला 4 पत्न्या होत्या, एक होती दिती, दुसरी होती आदिती, दनी आणि अजून एक आहे. तर ती दिती म्हणजे दितीला 2 राक्षस झाले आहे का नाही, हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष. आदितीला सगळे देव झाले अशा, आणि दनीला हा झाला कोण, हा राक्षस. आता याचं काय कशामुळे झाला आहे का, तरी त्या दनूचा पुत्र मी प्रियपूर्ण या लागी माते म्हणती दणू रूपे मदन मौन सबळे पूर्ण बळवंत रूप यवन संपती अंगीच्या बळाची उद्धती नाना वरद विकडवृत्ती ऋषीवनाती भेडसावी. मग काय झालं म्हणे, मी लहान असताना वनामध्ये गेलो आणि वनामध्ये गेल्यानंतर ऋषीला त्रास देऊ लागलो, ऋषीच्या खोड्या करू लागलो. तुळशिरा महाऋषीशी वनी वेचिता वन फळासी मी अधोमुखे भेडसावी त्यासी तव तेने क्रोधाविषयी शापिले. मग त्या ऋषीमध्ये स्थूळशिरा नावाचे ऋषी होते, मी त्या ऋषीला त्रास दिला म्हणून त्यांनी मला शाप दिला. विक्राळ मुखयोजन कर चरणरहित स्थूळ शरीर उदरा माझे निमग्न शिर होसी अघोर राक्षस. त्या साधू ऋषीने मला शाप दिला की तुला तुझे पाय राहणार नाही, अक्राळ विक्राळ राक्षस होऊन तू काय करशील, तुझे उदरा माझी निमग्न शिर, तुझ्या पोटामध्ये डोकं जाईल म्हणे. असं म्हणजे विचित्र दिसशील तू. त्या उषा मग त्याचे धरोणी चरण उशाप मागितला आपण करिता सीता गवेषण राम लक्ष्मण वना येता त्यासी तू धरिता भक्षणार्थी ते दोघे दोन्ही बाहू छेदिती तेव्हा तू पावसी उद्धरगती ऐसे वर्दोक्ती ऋषी वदला. मग त्या उशाप मागितला की उशाप मग काय दिला, ज्यावेळेस रामप्रभू आपल्या पत्नीच्या शोधार्थ तिथे येतील मग त्यावेळेस तू ज्यावेळेस त्यांना भक्षण करायला जाशील आणि ते तुझे हात ज्यावेळेस तोडतील त्यावेळेस तुझा उद्धार होईल. बघा त्याची कहाणी. अनेक एक माझी उदती ते मी तुम्हा सांगे तुम्हा प्रती मज तुष्टला प्रजापती तपनूर्ती संतोषुणी तपे प्रसन्न केला विधाता ब्रह्मशाप निवारी म्हणता द्विजशापीन चले सामर्थ्यता म्हणे नानत्य ऋषी भाषित न निवारावे ऋषी शापासी मग माहितले दीर्घायुष्यासी ब्रह्मयाने देवनी त्यावरासी अदृश्यशी तो गेला वावया ब्रह्मशाप प्राप्ती गर्व वाटला माझे चित्ते मी तव चिरंज्योती जगती इंद्रादी किती तुझपडे. आशिया गर्वाची उदती घ्यावया त्याची स्वर्ग संपत्ती झाली इंद्रपदाची प्राप्ती मत्स्याची पती कोपला मज आयुष्या हे संपूर्ण इंद्र मारावया मत्स्य कोण येणे जाती गर्वे जाण युद्ध दारुण म्या केले तीक्ष्ण वज्र शतधारा गाया आणि तल्यापुरा शरीर निमग्न केले शिरा चरणधारा खंडिले. अशा प्रकारे मला अभिमान झाला. मी ब्रह्मदेवाकडे काय केलं, आयुष्य मागितलं. ब्रह्मदेवाने मला चिरंजीव पद देऊन टाकलं आयुष्य. आणि मी मग इंद्राबरोबर युद्ध करायला गेलो पण इंद्राने मला खूप जखमा केल्या, माझे पाय तोडले, माझी ही स्थिती निर्माण केली. ऐसे बोलता सुरपती मजा आली ब्रह्मशाप प्राप्ती क्षणा माझी पडली भ्रांती अति उन्मत्ती राक्षस म्हणून मी आता इथं राक्षस होऊन पडलेलो आहे. हा सगळा वृत्तांत आपला परिचय त्या कबंध राक्षसाने राम आणि लक्ष्मणाला दिलेला आहे. करिता माझे बाहू छेदन छेदिला माझा दे अभिमान गाये केले सावधान सुख संपन्न श्रीरामा तुम्ही दोघे पूर्ण पुरुष सत्वानिश सद्विवेक तुमचे चरण सुखदायक सदा सात्विक तुमचे नी पापकारी अति निंदित राक्षसोणी अधत पात त्यामज गेले निमत ब्रह्मभूत तुम्ही बघे. आणि मग तुम्ही काय आहात, मला तुम्ही मुक्त केला आता, कारण तुम्ही माझे बाहू छाटलेले आहे, छेदलेले आहे. आता मला मुक्ती मिळणार आहे आणि मी परत माझ्या पदी जाणार आहे, म्हणून तुम्हाला धन्यवाद. अशा प्रकारे त्या रामप्रभूला त्यांनी काय केलं, तुम्ही मला मुक्त केलं त्या
ऐसे बोलणी आपण कबंद गाली लोटांगण माझे केली देहदन सांगे संपूर्ण शीताशुद्धी मी सांगेन हे ऐकोनी श्रीराम वचन त्यासी पुसे सोय आपण अति सावधान शुद्धरते. आता तुम्ही माझं एवढं काम केलं, आता मी काय करतो तुम्हाला सीता कशी शोधावी काय करावं हे सगळं तुम्हाला आता मी सांगतो. श्राम पुषे कबंदासी सीता शुद्धी सांगेन म्हणसी कोणी नेली कोणे स्थळासी कोणे दैशी ते सांग बुद्धी करोनी सावधान स्वस्थ करोनी निजमन सीतेचे केवते गमनस्थान मानमा सांगो. आणि मग रामप्रभू विचारतात अरे सांग लवकर मला सीता कोणी नेली कोणत्या स्थळावर ठेवली कुठं काय केलं मला सविस्तर सांग. ऐसे ऐकोनी श्रीराम वचन कबंद सांगे आपण ऐसे मजा हे ज्ञान ते सावधान अवधारी मग लक्ष्मणासी उभे करुणे सबंध सांगे गर्जने श्रीरामाची धर्मपत्नी गेला घेऊनी रावण त्याचे नाव मी ऐकेले कानी परी तो देखिला नाही नैनी तो केवता गेला गगनी कोणे स्थाने मी नेने. आता रावणाने नेली हे फक्त मला माहिती पण त्यांना कुठं नेली आणि कुठं ठेवली हे काही मला कारण त्या रावणाला मी डोळ्यानं काही पाहिलं नाही. श्रीरामा माझे शुद्ध ज्ञान ब्रह्मशापे झाले विच्छिन्न न करता राक्षस देहाचे दहन माझे मज ज्ञान प्रगटेना. लक्ष्मणा ऐके सावधान या देहा नाही प्रेतपण श्रीरामास्ते अति पावन कृपेने दहन करा स्वामी. केली राक्षस देहदहन सीता प्राप्तीचे विधान मी यथार्थ सांगेन सत्य वचन श्रीरामा. अगोदर काय करा या देह आहे या देहाचं दहन करा आणि मग मला ज्ञानाची प्राप्ती झाली की मी सीता प्राप्तीचा सल्ला तुम्हाला देईल. चिते माझी करता जाण तो निंद देह त्यागुण झाला आपण दिव्य देही. आणि मग अशा प्रकारे त्या देह दहन केला आणि त्याच्यातून एक आता पुरुष म्हणजे जो मूळ होता दिव्य पुरुष बाहेर आलेला आहे. धन्य द्विजाचा निशाप शापे केला निष्पाप श्रीराम भेटला चिस्वरूप सुखरूप मी झालो सुखरूप साचार सुखे भरले सागर कबंदासी उत्साह थोर श्रीरामचंद्र संतुष्टला कबंदाती उल्हास सोणी बैसला उंसयुक्ते विमानी सीता प्राप्तीचे विधानी सोय गरजोनी सांगत. आणि मग आता सीता प्राप्ती करण्यासाठी काय करावं कसं करावं आता रामप्रभूला ते आता सांगू लागले. कबंद बैसोनी विमानी श्रीरामा सांगे कळवळोने सीता शुद्धीचे विधानी सावधानी अवधारी ऐके श्रीरामा सत्योत्तर सीता भेटाबाया अति सत्वर सुग्रीवासी करी मित्र वानरवीर महाबळी. काय करावं लागन तुला सुग्रीवाशी मैत्री करावं लागन त्या वानराशी मैत्री करावं लागन. पाले खायरे वानर केवळ नव्हती वनचर किष्किंधेचा राज्यधर सैन्य अपार जयाचे सुग्रीवाचे चौघे प्रधान राजनीती अति संपन्न चौपुरुषार्थी अति सज्ञान बळवाहन बळिष्ठ. मग त्या काय करावं लागन किष्किंधा नगरीचा जो राजा आहे सुग्रीव त्या सुग्रीवाबरोबर तुला मैत्री करावं लागन आणि तो तुला काय करील मदत करील. कारण का तो आणि तू दोघंही सारखेच तुम्ही कारण तुझी बी पत्नी हरवली आणि त्याची पत्नी भावानं घेऊन टाकली कोणा वालीना. समान शिळ योग्य मैत्री येरा नित्य सहाकारी तुम्हा दोघा समान सरी तेही अवधारी श्रीरामा. तुझी भार्या रावणे हरण सुग्रीव भार्या वाळी ग्रहण दोघांची अवस्था समसमान दोघे दीन श्री विरहे. बघा काय झालं एकदा बरं का काय नाही एकदा काय झालं एका मुलाचं लग्नच होईना. आता बऱ्याच जणाला मुलीच भेटत नाही. आता असंच मागं झालं एकदा मुलगीच भेटना. आता तो गेला कोणाकडं हनुमंताकडे गेला. हनुमंतराया काही करा पण मला बघा आता अरे म्हणतो मीच लग्न केलं नाही अरे माझ्याकडे कशाला आला वेड्या रामप्रभूकडे जा ना. मग तो रामाकडे गेला बरं का. मग रामाची त्यानं बरेच दिवस सेवा केली आणि राम प्रसन्न झाले. पण देवा मला माझं लग्न होऊ द्या. मग तथाच तू आता रामप्रभूंना दिल्यावर काय झालं त्याचं लग्न झालं मस्त थाटामाटात मस्त फिरायला गेला. लग्न झाल्यावर आता जातात ना फिरायला
गेला फिरायला. कुठं गेला? जत्रामध्ये गेला फिरायला. आता जत्रामध्ये होती गर्दी. आता तो इकडं गेला आणि ती तिकडं गेली. हुकले, हरवली ना बायको. घरी आला, गेली हरवली बायको. पुन्हा कोणाकडे आला? रामाकडे आला. बरं का. म्हणे देवा माझी तुम्ही आशीर्वाद द्याला मला, माझं लग्न झालं पण ती जत्रात हरवली म्हणे. अरे वेड्या, हरवली ना? अरे माझी बी हरवली ना. तू माझ्याकडे कशाला आला? आता जाय हनुमंताकडे. आणि मग तो हनुमंताकडे गेला. हनुमंतानं तिचा शोध लावून द्याला. सांगा आता विनोदाचा भाग सोडा, पण हे असं आहे बरं का. कारण ज्याच्याकडे जे हे त्याच्याकडेच गेलं पाहिजे आपण, आहे का नाही. म्हणून आता इथं दोघंही कसे होते? समसमान होते. म्हणून तू काय कर? सुग्रीवाशी मैत्री कर असं सांगितलं. हे तव मानले श्रीरामा वचन, केवते सुग्रीवाचे स्थान, कोणे मार्गे करावे गमन, श्री रघुनंदन पुसतसे. कबंध सांगे श्रीरामाप्रती, येण्याचे मार्ग श्री रघुपती, पंपा सरोवराची ख्याती, अति विश्रांती तापसा. मग मार्ग कोणता आहे? कोणत्या मार्गाने जाऊ मी? मग त्या कबंधाने सांगितलं, जा आता तुम्ही पुढे तुम्हाला पंपा सरोवर लागेल, त्या पंपो सरोवरामार्गे जा आणि पुढे तुम्हाला त्या सुग्रीवाची भेट, त्या पुढे पर्वतावर एक पर्वत आहे, त्या पर्वतावर सुग्रीवाची भेट तुमची होईल. देखलिया पंपेचे दर्शन, दुःखी होता सुखसंपन्न, ते त्या वानराचे स्थान, स्वानंदे पूर्ण क्रीडती, तुझ सुग्रीवा झालिया भेटी, दोहीच्या दुःखा होईल तुटी, मेळवणी वानर कोटी, सीता गोरटी शोधिल, वानर धाडोनी महाबळी, त्रैलोक्य घेतील घर दांडोळी, ठाई घालून जनकबाळी, वानर तत्काळी येतील. मग आता काय करा? तू सुग्रीवाची भेट घे आणि तुम्ही सुग्रीवाची मदत करा, सुग्रीव तुमची मदत करील, एकमेकाला मदत करा आता तुम्ही, असं सांगितलं. आणि असं सांगून आता कबंध, ऐसे कबंदे सांगुणी, स्वय श्रीरामासी वंदोणी, आला देविमानी बसुनी, ऊर्ध गमनी तो केला, एका जनार्दना शरण, झाले कबंध उद्धरण, पुढे श्रीराम लक्ष्मण पंपा प्रयाण सोय करीती. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे, आरण्यकांडे ककार टिकायम, कबंधोद्धरणम नाम दशोध्याय गौड. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गोपाळ कृष्णाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. कबंधरूपे दानवो धनु, पावला होता राक्षस तनु, तो श्रीरामे उद्धरेनो, केला पावन तीही लोकी, धनुने केले ऊर्ध्वगमन, पुढे श्रीराम लक्ष्मण पंपेसी निघाले आपण, धनुष्यबाण सज्जोनी. आणि मग त्या कबंधाने जसं सांगितलं, श्रीराम प्रभू त्याने त्या कबंधाचा उद्धार केला. आणि आता पुढे पंपा सरोवराकडे आता निघालेले. पुढे वाटेमध्ये पंपा सरोवर लागलं. आता हे पंपा सरोवर फार प्रसिद्ध आहे बरं का. कशासाठी? कारण तिथं शबरी माता होऊन गेली. मग ही शबरी माता कोण? तेथे शबरीचा आश्रम, देखोनी अति मनोरम, सोय आले सौमित्र राम, आल्हाद परम शबरीसी. तिथं शबरीचा आश्रम आहे म्हणून ते पंपा सरोवर प्रसिद्ध आहे. अजून कोणाचा आश्रम आहे तिथं? मातंग ऋषीचा आश्रम आहे. कोण होती शबरी ही? तर ही शबर राजाची, भिल्ल समाजातल्या भिल्ल राजा होता एक, त्याचं नाव होतं शबर राजा. आणि ते शबर राजाची मुलगी शबरी. आणि त्या शबरीचं लग्न करण्याचा बेत, तिचा विवाह राजाने निश्चित केला. आणि आता मुहूर्त जवळजवळ येऊ लागला. मुहूर्त 2 दिवसावर येऊन ठेपला. आता परवा लग्न समजा. आणि लग्नाची तयारी सुरू झाली. लग्नाची तयारी आता त्या भिल्लामध्ये काय करीत होते? जे वऱ्हाडी येतात ना, वऱ्हाडीला विशेष बेत राहतो बरं का त्यांचा. मग त्यांनी 100 बोकडे आणून ठेवले असे बांधून, त्यांची मेजवानी करायला. आणि मग त्या शबरीनं बघितलं, मैत्रिणीबरोबर निघाले एक दिवस, तर बाजूला बाहेर पाहत होतं 100 बोकडे बांधलेले. मग त्या मैत्रिणीने विचारलं, काय भानगड आहे, कशासाठी? मग त्या मैत्रिणीनं सांगितलं, अगं पाहुणे मंडळी येणार आहे ना, त्याच्यासाठी चालू आहे हा कार्यक्रम सगळा. मग त्या शबरीनं बरं का गेली घरी, झोपली, पण तिला झोपच लागना. म्हणे माझ्या लग्नासाठी एवढे जीव जाणार, आता एवढा बळी जाणार. म्हणे आता मी लग्नच करीत नाही, तिनं ठरवलं. म्हणजे विचार केला रात्री खूप. आणि तिनं असं ठरवलं, बस मग आता जर माझ्या लग्नामुळे
यांचा निष्पाप बळी जात असेल, कशाला लग्न करायचं. मग तिनं निर्णय केला, रात्री 12 वाजता उठली, बस आपल्याला घर सोडायचं म्हणे. आता आपोआप घर सोडलं की लग्न होणार नाही आणि त्यांचा जीव वाचल, असा विचार करून त्या शबरीने आपलं घर सोडलं. रात्री 12 वाजता निघाली. बघा, निघाली रात्री अंधारात वनात चाललेली. पुढे चालता चालता सकाळ झाली आणि पुढे लांब निघालेली. लांब निघाल्यानंतर एका ठिकाणी उंट मेलेला होता. बरं का, उंट मेलेला होता बऱ्याच दिवसाचा आणि त्याच्या हाडाचा सापळा होता तिथं, पण वास येत होता बराच, कारण उंटाचं सडलं होतं सगळं ते. आणि तिनं काय केलं, आपले सैनिक, राजानं सैनिक पाठविला आता शोधाला. ते आपण ओळखू येऊ नये म्हणून त्या उंटाच्या सापळ्यात जाऊन लपली तिथं. आणि ते तसंच झालं. मागून ते राजानं सैनिक पाठवलं, पहा म्हणे जिकडे सापडलं तिकडे धरून आणा, कारण नवरी पळाली आहे का नाही, आणा पकडून दिला. आणि मग ते सैनिक फिरू लागलं. पण त्या जंगलात आल्यावर त्यांना वास आला. कशाचा? उंटाचा. नको म्हणे तिकडं, अरे उंटापासून दूर चाला. गेले दूर, सगळं शोधलं पण नाही सापडलं. शेवटी ते सैनिक परत गेले पाहून. ती उठली आणि मग पुढे निघाली. पुढे गेल्यानंतर तिला एक मातंग ऋषीचा आश्रम दिसला आणि त्या आश्रमाच्या बाजूला एका झाडावर जाऊन बसली आणि त्या झाडावर झोपी जायची. पण एक काम करायची ती आता, दररोज सकाळी 4ला उठायची. बरं का, आपण किती उठतो? 8ला आहे ना, आपली सकाळ 8ला आहे का नाही. पूर्वी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4 ते 6 आहे का नाही. आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून दररोज साफसफाई करायची, आश्रम पूर्ण झाडून काढायची, सडा संमार्जन करायची, रांगोळी काढायची आणि फुलं तोडून त्या ऋषीला नेऊन ठेवायची आणि पुन्हा झाडावर जाऊन बसायची. हा नित्य नेम तिचा. लक्ष देऊन ऐका. आता त्या ऋषीला वाटलं, मातंग ऋषीला वाटलं, अरे आपला आज आश्रम एवढा स्वच्छ, आपले शिष्य तर काही झाडीत नव्हते इतकं, म्हणजे आता मुलं होते शिकायला तिथं, पण ते काही झाडीत नव्हते एवढं. कोण एवढं रांगोळीन, कोण काढीन एवढं. पण आज एकदम स्वच्छ दिसू लागला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, महिना झाला, स्वच्छ एकदम. मग त्या ऋषीनं काय केलं, 1 दिवस झोपलेच नाही, सकाळी जागे राहिले. आणि आता कोण येतं पाहू. बरोबर 3 वाजता ती खाली उतरली. लगेच ते फुलं आणि हे आण, झाडून काढ. आणि मग 4ला त्या ऋषीनं तिला पाहिलं आणि ती घाबरली. मग तिला वाटलं आता हे ऋषी मला बोलतील, कारण मी हीन समाजातली आहे, कारण त्यावेळेस हीन समाजातल्यांना एवढा मान नव्हता. म्हणून आता ऋषी मला शाप देता का, थरथर कापू लागली. मला क्षमा करा. कोण आहेस तू? म्हणे मी असे शबरी आहे. आणि तू झाडते का म्हणे हे सगळं? म्हणे हो मीच कर. पण त्या ऋषीला दया आली. म्हणे बेटा मी तुला काही करणार नाही. मग तिला एक पर्णकुटी बांधून दिली. म्हणे तू आता इथं राहा आणि इथंच आता माझी सेवा कर. मग त्या शबरीने त्या मातंग ऋषीला गुरु मानलं आणि मग त्यांची सेवा केली. आणि सेवा केली, अशी सेवा केली की ते मातंग ऋषीचा ज्यावेळेस अंतकाळ आला त्यावेळेस शबरीला बोलून घेतलं, शबरी इकडे ये. आता शबरीच्या मनात काय होतं की मला आयुष्यात एकदा तरी रामप्रभूंना दर्शन दिलं पाहिजे. बरं का, आपणही असं चांगलं संकल्पना केली पाहिजे, नाही तर आपल्या स्वप्नात येते भूतं येत्या. नाही तर शबरीच्या आश्रमामध्ये येऊन पोचलेले आहे. मातंग ऋषीच्या सेवावृत्ती, शबरीची शुद्धमती, भगवद्भाव सर्वांभूती श्रीरामी, भक्ती अनन्य. मातंग ऋषीचे शिष्य निर्मळ, पडला असता ती दुष्काळ, गुरुस्यानिता फळमुळं, श्रवले केवळ श्रमबिंदू पडता जाण, झाली सरोवरे पावन, आठवणेने ते तिचे जीवन, नित्य परिपूर्ण शुद्ध जळे, श्रद्धेने सेविता ते तिचे आप, तत्काळे क्षमे त्रिविध ताप, संसारिक क्षमे संताप, सुखरूप स्वानंदे, एकाचे बिंदू पडता क्षिती, सुमने झाली नाना जाती, सुकोने ती कल्पांती, नित्य टवटवती मेघ मगित. अशा प्रकारचे जे मातंग ऋषीचा आश्रम कुठं होता तर त्या पंपा सरोवर, त्या सरोवराच्या बाजूला होता. असा असणारा तो पंपा सरोवर कसा आहे, पुण्य आहे. त्या मातंग ऋषीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला असं ते काय आहे, सरोवर आहे.
देखोनी शबरीचा भावार्थ संतोषला श्री रघुनाथ, मग तिचा वृत्तांत पुसत समानार्थ द्यावया. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राला बघून शबरीला आनंद झालेला आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. अशा प्रकारे ज्याप्रमाणे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांना शुलीभंजन पर्वतावर जनार्दन स्वामीनं दत्तात्रय प्रभूचं दर्शन करून दिलं, त्यावेळेस नाथाला सुद्धा असाच आनंद झाला होता. नाथ त्यावेळेस म्हणले होते अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ. तसंच शबरीला इथं झालेलं आहे, कारण आयुष्यभरचं फळ तिला आता भक्तीचं फळ आता मिळालेलं आहे. श्रीराम पुसे आपण शबरी तू ऐके सावधान, मी एक ज्ञाता जगाज्ञान हे महाविघ्न जिंकेले की. ज्ञानाचा ज्ञानाभिमान हेची तापसा महाविघ्न, जेने जिंतला ज्ञानाभिमान तपवर्धमान तयाचे. तयाच्या तपाची थोरी स्वयं भगवंत ज्ञाधारी, तोची तपस्विया संसारी सुरासुरी वंदिजे. काय सांगितलं? ज्ञान असावं पण ज्ञानाचा अभिमान नसावा, आहे की नाही? मग या अभिमानासाठी नाथ महाराजाला एक अभंग लिहावा लागला. कोणता अभंग आहे? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, नित्याभिमान नवा तया माझी. आता आपल्याला थोडंफार यायला लागलं की आपली कॉलर टाईट होती, आहे का नाही? दोन अभंग यायला लागले, काही कीर्तन यायला लागलं, काही वाचता येऊ लागलं, तर लोक म्हणते हा मी पंडित आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी अमुक आचार्य आहे, तमुक आहे. कोणी कोणी म्हणतं मी विनोदाचार्य आहे का नाही? विनोदाचार्य पदवी कुठून काढली काय माहिती. कोणी म्हणतं मी केसरी आहे. आता केसरी त्या पैलवानाला पहिले होती पदवी, आता हे कीर्तन केसरी निघलं नवीनच. आता इथं का मल्लयुद्ध करायचं का हे खेळायचं? पण लोक पदव्या लावतात, जाऊ द्या. कारण ब्रह्मादिक जेथे दुःखाची शराणी, ब्रह्मादिक पदे दुःखाची शराणी, आहे का नाही? पद जे राहत्या, जिथं पद आलं तिथं दुःख आलं, आहे का नाही? म्हणून कधीही कोणी ज्ञानाचा अभिमान नको, रूपाचा अभिमान नको, सत्तेचा अभिमान नको, आहे का नाही? कोणाकोणाला रूपाचा अभिमान राहतो. कान्होपात्राला रूपाचा अभिमान झाला होता, मी खूप सुंदर, मी खूप सुंदर. आणि मग पांडुरंगाच्या याला हात ठेवले तो हातमध्ये गेला, इतकं सुंदर रूप पांडुरंगाचं. तेव्हा तिला वाटलं मी काहीच नाही त्याच्यासमोर. असं आहे, जावे त्याच्या वंशा पाण्यातला मासा पाणी पितो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. असं आहे, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. बरोबर येतं तुम्हाला. चला, तरी सद्गुरु सेवा सफळ, संसार होय मृगजळ. ऐसे न पावती ते बरळ, गुरु केवळ अनोळख. जे गुरुशी मनुष्य मानिती, त्यांची मिथ्या गुरुभक्ती. त्यासी कल्पांती नवे विश्रांती, उपदेश भ्रांती मुख्यत्वे. गुरुला कधी माणूस समजलं नाही पाहिजे, जीव समजलं नाही पाहिजे. कारण गुरु हे संत महात्मा असतात. म्हणजे गुरुची सेवा आपण केली पाहिजे. सद्गुरूची कधी सेवा केली की आपल्याला फळ मिळतं, आहे का नाही? म्हणून आपण प्रत्येकाने गुरुची सेवा केली पाहिजे. पण त्याच्या आधी गुरु केला पाहिजे, तेव्हा गुरुची सेवा घडल ना. आणि जर माळच नाही घातली तर सेवा कोणाची करणार? मग आधी माळ घालावी, आहे का नाही? आणि मग गुरु सेवा करावी. ऐसे श्रीरामे पुसदा, शबरी झाली पूर्णावस्था. श्रीरामचरणी ठेवणी माथा, समस्त तत्वता वृत्तांत सांगत. अशा प्रकारे त्या शबरीला आनंद झालेला आहे आणि डोळ्यातून अश्रू चाललेले आहे का नाही? आता रामप्रभू आल्यानंतर त्या शबरीने काही फळं आणून ठेवले. ते त्या फळामध्ये काय होते? बोरं होते बा. बोरं असे आणले की प्रत्येक बोर तिनं काय केलं? खाऊन पाहिलं. आणि जे गोड बोर असलं ते रामप्रभूला ठेवलं आणि जे खराब आंबट असले ते फेकून दिले. आणि मग अशी उष्टे बोरं त्या टोपल्यात ठेवले. आता त्या रामप्रभूला हे काय करू लागली? शबरी बोरं द्यायला लागली बरं का. आता ते बोरं देताना लक्ष्मणानं पाहिलं, ही शबरी बिल्ली
काळे काळे दात. आता ते पहिले काही मंजन थोडंच होतं काही, काळे काळे दात म्हणे. इथं आता ह्या शबरीचे उष्टे पोत्र आता दादा खाणार, त्याला किळस आली पहा. कारण त्याला भाव काय हे भाव ओळखलाच नाही. रामप्रभूने तिचा भाव ओळखला. काय ओळखला? भाव. भाव ते देव. म्हणून त्या शबरीचे उष्टे बोरं रामप्रभूनं आनंदानं खाल्ले. असं आहे. आजी माझी सफळ वृत्ती, आजी माझी सफळ स्थिती, आजी माझी सफळ भक्ती, जे कृपे रघुपती आलासी, तुझे करिता नामस्मरण, सहज पूर्वजा उद्धरण, त्या तुझे झालिया दर्शन, सफळ जनन आजी माझे, तुझे देखली आचरण, जन्म मरणाची बोळवण, बोळविले मी तुमन सुख संपन्न श्रीरामे, तुझे येते तेने सांगितले मजप्रती, तुझ्या आश्रमा येईल श्री रघुपती, तै पासून अहोरात्री दृढ धरिले. अशा प्रकारे त्या शबरीने त्या चित्रकूटून जे ऋषी आले होते त्या ऋषींना विचारलं की रामप्रभू कुठे आहे? ते म्हणे रामप्रभू एकदा तुझ्या आश्रमात येणार आहे. त्यांनी मला भरोसा दिला, तेव्हापासून मी वाट पाहते. कोणाची? रामप्रभू. माझा जाणून भावार्थ, कृपेनी आलासी कृपावंत, तरी आज रावणी येथ पूजा यथोक्त अंगीकारी, सूक्ष्म करीने निवृत्ती, कृपे रघुपती आज्ञापी, ऐसे शबरी स्वय प्रार्थन, गातले चरणी लोटांगण, देखोन हे तुष्टला रघुनंदन, आज्ञा संपूर्ण सोय देत. अशा प्रकारे त्या शबरीनं रामप्रभूचं दर्शन घेतलेलं आहे, लोटांगण घातलेलं आहे आणि रामप्रभूला आनंद झालेला आहे. कारण भक्ताला बघून देवांना काय होतो? आनंद होतो. भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संवारी, हे देवाचं ब्रीद आहे. ऐकोणी शबरीच्या वचनासी, श्रीराम बोले अति उल्हासे, सांडुन्या देह लोभासी, परलोकासी सुखे जाय. आता काय कर शबरी? देहाचा लोभ धरू नको. आपण काय करतो? या शरीराला आपलं मानतो, आहे का नाही? हे शरीर माझं, या शरीरासाठी आपण काय नको ते करतो. आता तर लय निघालं, आहे का नाही? या शरीर नटाला या एवढं निघालं, अरे बापरे बाप, त्याच्यावर भरपूर खर्च करतो. हे शरीर माझं, हे शरीर माझं. शरीर तुमचं आहे का? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? तुमचं काहीच नाही आहे. देह तुमचा नाही, ते धन तुमचं नाही आहे, तुमचं काहीच नाही आहे का नाही? म्हणून आपलं आपलं कधी म्हणू नका, माझं माझं म्हणू नका, मी मी म्हणू नका. कारण मी माझ्याचं तुम्हाला उदाहरण सांगितलं ना मागे. श्रीराम दर्शनाचे पुण्य, दिव्य भोगे नवे क्षीण, शबरी पावली अक्षयस्थान, गमनागमन जेथे नाही. अशा प्रकारे त्या रामप्रभूची अखंड नामस्मरण सेवा केल्यामुळे त्या शबरीला अक्षयस्थान, म्हणजे जिथून कोणी ऊट म्हणे ना बैस म्हणे, ते अढळपद, अक्षयपद म्हणजे वैकुंठाला प्राप्त करून दिली. श्रामदर्शन पुण्य संपदी, अक्षय सुखाची सुखवस्ती, क्षयानवचे कल्पांती, निज प्राप्ती शबरीसी. श्रामध्ये कदाची दृष्टी, पाप पुण्या पडली तुटी, खुंटली जन्मरणांची गोष्टी, अक्षय संतुष्टी शबरीसी. स्वय राम कृपामूर्ती, शबरी तरली सुखानुभूती, स्वर्गी जय जयकार करीती, सुमने वर्षती सुरमसिद्ध. अशा प्रकारे त्या शबरीचा उद्धार झालेला आहे. शबरी आता वैकुंठामध्ये गेली. वैकुंठामध्ये गेल्यानंतर देवाने तिच्यावर पुष्पाचा वर्षाव केलेला आहे, तिचं स्वागत केलेलं आहे. यावरी शबरी उद्धरण श्रामे केले आपण, एका जनार्दना शरण जगदुद्धरण श्रीराम. शबरी आश्रमाती विसृत, राम लक्ष्मण बैसुनी तेथ, वन शोभा स्वयंपात तो पडथे वर्तले. अशा प्रकारे त्या शबरीचा भगवंताने उद्धार केलेला आहे. आणि आता इथं अरण्यकांडाला समाप्त झाले. अरण्यकांड जे आपण या 5 दिवसामध्ये अरण्यकांड घेतलं आणि त्याचा आज इथं सांगता झालेली आहे. आता उद्याच्या दिवशी आपण काय करू? फक्त रामायण पहिल्यापासून एक थोडक्यामध्ये तर शेवटपर्यंत थोडक्यामध्ये घेऊ. उद्या संपले अरण्यकांड,
किष्किंधाकांड अति गोड, त्या कथेचे सुख सुरवाड, श्रोते वारंवार परिसती, पुरवणी भरताचे कोड, पादुका देवनी सुरवाड, त्याचे प्रेम वाढवणी गोड, अरण्यकांड संपविले. मग आपण अरण्यकांडाला सुरुवात केली. सुरुवात कशापासून केली? भरतापासून, आहे का नाही? कारण कूट पर्वतावर त्या भरत आलेला आहे आणि भरताने रामाच्या पादुका घेऊन गेले, सिंहासनावर ठेवल्या आणि त्या रामाचं स्मरण करीत बसलेला आहे. विराध राक्षस प्रचंड, ज्याचे रावणा भय उदंड, श्रीरामे त्यासी करुणी दुखंड, अरण्यकांड संपविले. पुढे आल्यानंतर रामप्रभू त्या चित्रकूट पर्वतातून पुढे दंडकारण्य, बोलू नका म्हणा, दंडकारण्यामध्ये ज्यावेळेस प्रवेश करतात त्यावेळेस सुरुवातीला वाटेमध्ये विराध नावाचा राक्षस भेटलेला आहे. त्या विराध राक्षसाला मारून पुढे आता निघालेले आहे. संगा सांबा करुणी दुखंड, शूर्पणखेचे नासिकाखंड, सकर्ण विटुंबणे तोंड, अरण्यकांड संपविले. पुढे शूर्पणखा आली. शूर्पणखेचं लक्ष्मणांना कान नाक सगळं तोडलेलं आहे, तिची विटंबना केली. अशा प्रकारचं चिंतन आपण ऐकलेलं आहे. पंचवटी रण वितंड, खर दूषणा छेदुनी मुंड, त्रिशिराचे ठेचुनी तोंड, अरण्यकांड संपविले. पुढे त्या शूर्पणखेनं आपल्या भावाला सांगितलं, खर दूषण आणि त्रिशिरा हे धावून गेलेले रामावर हल्ला केला, पण रामप्रभूने त्या तिघाचा नायनाट केला. माया मृगे छळिता दृढ, कपटी मारीच मारीला सुदृढ, जाणून भविष्याचे वाड, अरण्यकांड संपले. पुढे शूर्पणखा रावणाकडे गेली. रावण संतापून काय केला? मारीचाला घेतला आणि सीतेला हरण करण्यासाठी आलेला आहे. रावणे जटायू खंड विखंड, दुःखे पसरुनी पाडीला तोंड, श्रीरामे सुखी करून अखंड, अरण्यकांड संपविले. सीताशुद्धीचे कैवाड, विलास रूप श्रीराम गोड, पूर्वेन पार्वतीचे गोड, अरण्यकांड संपविले. अशा प्रकारे रावण सीतेला नेत असताना मध्ये जटायू भेटला. जटायूचं आणि रावणाचं युद्ध झालं. मग श्रीराम प्रभूला निरोप दिला की रावणाने सीता नेलेली, त्या जटायूचा उद्धार केला. रामाच्या मांडीवर मरण आलं, त्याचा उद्धार केला. पुढे पार्वती मातेला शंका आली, राम हे परब्रह्म आहे का? परीक्षा घेण्यासाठी आली. पण रामप्रभू तिला म्हणतात, हे जगदंबे माते, ओळखलं. आणि अशा प्रकारे तिला कळून चुकलं, राम हे कसे आहे? परब्रह्म आहे. अशा प्रकारचं हे करून आपली कथा संपलेली आहे. पुढे शबरीचं आपण चरित्र, शबरीचा कसा उद्धार केला, आजच्या भागामध्ये आपण शबरीचं बघितलं. मध्ये एक कबंध राक्षस, त्याचासुद्धा कसा त्याला शाप मिळाला होता, कसा उशाप मिळाला, त्याचे हात तोडल्यानंतर रामाने त्याला मुक्ती दिली. अशा प्रकारे अरण्यकांड आपण सविस्तर कथा आपण आजपर्यंत ऐकलेली आहे. एका जनार्दना शरण, श्रीरामे शबरी उद्धरण, केले अरण्यकांड संपूर्ण, परिपूर्ण श्रीरामे. कबंधाचे छेदुनी बंध, तोही मुक्त केला शुद्ध. एका जनार्दनी परमानंद, स्वानंद कंद श्रीराम. संपले अरण्यकांड गोड, पुढे किष्किंधाकांड अति प्रचंड. श्रोते परिसोत निवाड, सुख सुरवाड रामायणी. अशा प्रकारे आता हे अरण्यकांड संपलेलं आहे. पुढे किष्किंधाकांड म्हणजे सुग्रीवाची मैत्री, वानराशी मैत्री कशी झाली, वालीला कसं मारलं, हनुमंताची मैत्री कशी झाली, हा सगळा भाग आता किष्किंधाकांडामध्ये पुढे येणार आहे. योग आला तर पुढच्या वर्षी आपण किष्किंधाकांडापासून सुरुवात करू, जर योग आला तर. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अरण्यकांडे एकाकार टीकायां शबरी उदरम नाम त्रयोश्रुतमध्याय गोड़. प्रभु रामचंद्र भगवान की जय.